काय मग कसं चाललंय कॉलेज? सगळं ठीक आहे ना? होय. कमळी, फ्रेशर्स डेच्या दिवशी तू कमालच केलीस बघ. त्या दिवशी खूप अभिमान वाटला मला तुझा. आईबद्दल इतकं छान बोलत होतीस. एकीकडे तुझ्यासारखी मुलगी आणि एकीकडे तुझ्याच वयाची इतर मुलं. जमीन आसमानाचा फरक आहे. मला तर कधी कधी असं वाटतं की हल्लीची मुलं आई वडिलांचा रिस्पेक्ट करतात की नाही, की त्यांना फक्त पैसे पुरवणारं मशीन समजतात. असं नसतं ना. कारण मुलांसाठी किती करा त्याचा काही उपयोग नसतो. नेहमी त्यांच्या मते आई वडीलच चुकीचे असतात असा माझा समज. तू खोटा ठरवलास. आईबद्दल इतकं भरभरून बोलत होतीस की ते ऐकून मला असं वाटलं की तुझ्यासारखी मुलं सुद्धा या जगात आहेत, जी आई वडिलांवर खूप प्रेम करतात, आई वडिलांना आपलं इन्स्पिरेशन समजतात. आय एम प्राऊड ऑफ यू कमळे. आय एम प्राऊड ऑफ यू. काका, तुम्ही पण तर तसंच आहेसा की. आजी आजोबांवर किती प्रेम करता. त्यांचा कुठला शब्द खाली पडू देत नाही. स्मार्ट गेला. बरं मला सांग, तुझे वडील कधी मुंबईला तुला भेटायला येतात की नाही? कसं येतील? आणि कमळीने केव्हा बघितलंय त्यासनी? म्हणजे मला बाबा नाहीत असं सांगायचं. म्हणजे काका, मला त्यांच्याबद्दल काहीच माहित नाही. म्हणून तर माझी आई आणि माझा आबाच माझं जग आहे. आय एम सॉरी बेटा. मला माहित नव्हतं. हो नाही काका, मला काही वाईट नाही वाटलं. आता बघा की, माझ्या आईनं मला इतकं प्रेमानं वाढवलं. कधीच वडिलांची कमी भासू दिली नाही. आता एका लहान पोरीला तिच्या वडिलांची कमी भासू द्यायची नाही. हे केवढं मोठं काम आहे, केवढं अवघड काम आहे. माझ्या आईनं माझ्यासाठी लई म्हणजे लई कष्ट केले. तो असं वाटतं तुझ्या तोंडून तुझी आईच बोलतेय. मला तुझ्या आईला भेटायला आवडेल. असं होय? एका मिनिटात भेटतो की. थांबा. निंगी, अगं कुठे गेला आईचा फोटो? ह्याच तर वहीत होता. होय की. अरे देवा, आऊ बहुतेक दुसऱ्या वहीत राहिला. बस 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 बस. बाप्पाच्या मूर्तीची तयारी तर झाली. अगं आरस बी करायची की. त्याचं काय करायचं? अगं होय की. आयडिया. कमळे, आपण एक काम करू. आपण गावाकडे कसं वर्गणी मागत फिरायचो की नाही, तसंच इथं बी हॉस्टेलमध्ये सगळ्या मुलींकडे मागू की. आणि तसं बी बाप्पा सगळ्यांचाच असतोय ना. मग होय ग, बेस्ट आयडिया एकदम. चालतंय, एवढी माती मळून घेऊया आणि जाऊया पोरींकडे मागायला वर्गणी. चालतंय. चालेल, चल. काय ग, ही मुंबईतली माणसं दिस असू दे रात्र असू दे अगं झोपतेत की नाही? नुसती पायाला भिंगरी लागण्यावानी पळतात. होय ग, आबा सांगतात ते खरं आहे. मुंबई कधी झोपतच नाही. स्वप्न नगरी आहे. इथं प्रत्येकाची स्वप्न पुरी होतात. निंगे, आपण आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपली सगळी नाती सोडून आलो. खरं आपलं चुकलं का ग? कमळे, मग असं का म्हणालीस? म्हणजे बघ की, मी आबांसंग अशीच खरेदी करायला जायचो गणपतीची. फुलं, माळा, लाईटी, पताके, घोटीव पेपर, रांगोळी. लय मजा यायची ग. आबांनी यावर्षी काय डेकोरेशन केलं असेल ग? आणि
एकट्याला जमलं असेल का ग या वयात त्यासनी? घरात गणपती बसवले असेल का ग? आईनं तळणीचं मोदक केलं असतील का ग? कमळे, या तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहे ना माझ्याकडे नाहीत ग. हा, पण आता गणपती बाप्पा येणार आहेत की नाही, तेच देतील आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तर. सारखं आपले माकडीन माकडी. अगं पण ती आपल्याला सारखी त्रास देते. देवाचं आहे ठेव. बोला मॅडम, काय दाखवू? दादा, ते गणपती डेकोरेशनचं सामान पाहिजे होतं. आहे की मॅडम, काय पाहिजे? तोरणं आहेत आपल्याकडे, फुलं आहेत आपल्याकडे, आतमध्ये काही झिरमिऱ्या लाईट आहेत. काय पाहिजे तुम्हाला? कमळे, हा गई फुलं बघ कशी लागायल्यात. अगं हे प्लास्टिकचं आहे. दादा, तुमच्याकडे सगळं प्लास्टिकच आहे काय? मॅडम, आजकाल प्लास्टिकच चालतंय की सगळं. मग पर्यावरणाचं काय? पर्यावरणाचं काय? तसलं काय नाही आमच्याकडे. अहो तसं नाही, पर्यावरणाचा आपला विचार करायला पाहिजे की नाही? आपण एवढं प्लास्टिक वापरतोय, पर्यावरणाचा ऱ्हास होतोय. मग हे बघा मॅडम, आमच्याकडे जे आहे ते हेच आहे. तर तुम्हाला काय दुसरं पाहिजे असेल तर बोला. अहो पर्यावरणपूर्वक काय का सांगा की, म्हणजे इको फ्रेंडली. तसलं तर काय नाही बघा आता आमच्याकडे. निंगे, मग घोटीव पेपर, ते पताका असलं काय आहे? हां, तसलं आहे. गण्या, यांना ते क्राफ्ट पेपर वगैरे दाखव रे. जा मॅडम, तुम्ही आतमध्ये जा.